तुकोबरे म्हणतात, जिथं दया आहे, जिथं क्षमा आहे, जिथं शांती आहे, तेथे देवाची वस्ती. भगवंत तिथंच आहे. आता दया म्हणजे काय, क्षमा म्हणजे काय, शांती म्हणजे काय? ज्ञानोबा दयेची व्याख्या करताना ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आता दया ते आईशी पूर्ण चंद्रिका जैशी निवविता न कडेशी साने थोर किंवा चिखले रुतल्या गाये दडबाकडं पाहे ती एक ग्लानीची होई काला बोला. एखादी गाय चिखलामध्ये फसली तर चांगली वाईट दूध देणारी न देणारे हे न पाहणं आणि तिला बाहेर काढण्याचा हृदयामध्ये कळवळा निर्माण होणं, याचं नाव दया. एक सांगतो, चिखलात फसलेली गाय बाहेर काढायचं जाऊ द्या, गोठ्यातली कसबाला देऊ नका. दोन वाक्य आज बाबांच्या पुण्यतेनिमित्तानं ऐका. कीर्तनात आलेल्या प्रत्येक महिलेनं पोटामधील मुलगी म्हणजे भविष्य काळातली आई वाचवा आणि तरुण मुलांनी कत्तलखान्यात जाणारी गाय वाचवा. प्रभू रामचंद्र परत आल्याशिवाय राहणार. अरे देव अवतार येईन, आई आणि गाई या दोन गोष्टीला सध्या समाजात किंमत राहिली नाही, म्हणून पाऊस टाइम पडत नाही. आणि लोक आम्हाला म्हणतात माळकऱ्यामुळे पाऊस थांबला, आमच्यामुळे तरी थोडं शितोडं झालेत. आणि ते पेरण्या सुद्धा झाल्या नसत्या. तुमच्याकडे थोडा बरा दिसतोय जरा थोडं. एक माणसच नियमाला जागा ना, माणसानेच नियम धर्म सोडला तर निसर्ग तरी त्याच्या नियमाला कसा जागल? माय बा विडल दया म्हणजे अंतकरणातला कळवळा आहे आणि तो कळवळा सगळ्यांविषयी असतो. आणि संत त्यांनाच म्हणायचं, संत तोची जाणा जगी दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे संत तोची जाणा जगी दया क्षमाजाचे अंगी, संत तोची जाणा जगी दया क्षमाजाचे अंगी, दया क्षमाजाचे दया क्षमाजाचे संत तोची जाणा जगी, संत तोची जाणा जगी दया क्षमाजाचे दया क्षमाजाचे दया क्षमाजाचे दया क्षमा ज्याची अंगी. मुक्ताबाने सांगितलं, ज्याच्या अंतकरणात दया आहे, ज्याच्या अंतकरणात क्षमा आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये शांती आहे. जे आपल्या शास्त्रामध्ये 26 दैवी संपन्न गुण सांगितले, त्या दैवी संपन्न गुणाचा सार म्हणजे हे 3 गुण आहेत: दया, क्षमा, शांती. दया असं अंतकरणाचं पाणी झालं पाहिजे, दुसऱ्याचं दुःख पाहून कळवळा वाटला पाहिजे. आणि आपल्याला दुसऱ्याचं वाईट झालं की इतकी मजा वाटते, हा नावच काढू नका. आपली मागणी सुद्धा तशीच आहे, हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. म्हणजे दयाच नाही ना, फक्त दुसऱ्याचं कसं पटांगण होणे एवढं आपल्या पक्क ध्यानात आहे. दयाच राहिली नाही हो. अरे अंतकरण असं समुद्रासारखं विशाल पाहिजे, दया पाहिजे. असं अंतकरण दुसऱ्याच्या दुःखानं कळवळलं पाहिजे. आणि तसं अंतकरण माझ्या ज्ञानोबरायांचं होतं माय बाप. आणि सगळ्यांविषयी समान दया, त्याला साधू म्हणायचं. सर्वभूती दया साधू म्हणावी आयुष्या, तोच साधू. सगळ्यांविषयी समान दया. आणि राजा सुद्धा त्यालाच म्हणायचं, जी दया तो मुलांविषयी करतो तीच दया त्यांनी दासा आणि दाशीच्या सोबत सुद्धा केली पाहिजे. दया करणे जे पुत्राशी तेची दासाने, आणि देव तेथेची जाणावा, तोच देव आहे माय बाप. अंतकरणात दया पाहिजे. माझ्या ज्ञानोबरायांच्या अंतकरणात किती दया. माऊलीने इतका त्रास जगाच्या पाठीवर कुणालाच नाही. सध्या वारकऱ्यांना त्रासच नाही. काय त्रास आहे आम्हाला भाऊ? फक्त आम्हाला एवढा त्रास आहे की प्रवासाचा, कीर्तन 2 तासांनी प्रवास 22 तास, बाकी काय त्रास आहे? माऊलीने भोगलं ना, आता फळं आम्हाला खाय मिळतात. काय वारकऱ्याला टेन्शन आहे? ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. फक्त माऊलीचं भजन करायचं. 10 लाख वारकरी माऊलीच्या सोबत होतो पालखी सोहळ्यात, एक तरी उपाशी राहिला का? आणि माऊलींना टायमिंगला जेवण मिळालं का? माधवगिरी सुद्धा लोकांनी मागून दिलं नाही, झोळी शेण टाकलं आणि इंद्राणी स्नान करू दिलं नाही माय बाप. आणि आता 3 किलोमीटरची रांग लागती एकादशीला, दह्या दुधाच्या घागरी, आमचा नंबर लावा का? अभिषेक घालायचा आहे. आणि होते त्यावेळेस किती दुःख आहे. एक सांगतो, चांगल्याला त्रास होणार आणि ज्याला त्रास आहे त्याने समजायचं खरं जगतो. हे शास्त्रच असे, डुप्लिकेट करा मान मिळणार, खरं वागा वाटूलच. ही जुनी म्हातारी कोतारी का पाहण्या बसले, त्यांचं फेमस वाक्य, हा माणसं आता बिघडली, पूर्वीला माणसाचा तो गपरा, पूर्वी फिरवी काय नाही. पूर्वी माणसं असलीच होती, फक्त त्यांचं व्हायरल होत नव्हतं. पूर्वी माणसं चांगली होती. तेव्हा फक्त सोशल मीडिया नव्हता नागरे महाराज. आता गल्ली झालं की दिल्ली जाते का नाही?
पहिलं फक्त तिथल्या तिथंच कळत होतं ना, आता सगळ्या जगात जाते. आणि पूर्वी जर चांगली माणसं होती असं जर तुमचं म्हणणं असेल तर मग माऊलीची झोळी फाडली असती का? तुकोबाऱ्यांचा गाथा पाण्यात टाकला असता का? छत्रपतींच्या घरात राजकारण निर्माण केलं असतं का? विवेकानंद लोकांनी आक्षेप घेतला असता का? सीतेला अग्निदिव्य द्यावं लागलं असतं का? कृष्णाला सुद्धा लोक म्हणले ही गवळ्याचं पोर आहे. म्हणजे लोकांनी देवाला सोडलं नाही. आपण तर माणसे, त्रास होणार, पण त्याच्यावर मात करून जो पुढे जातो तो खरा माणूस आहे. विडल ज्ञानोबाने इतका त्रास जगाच्या पाठीवर कुणाला नाही. आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यावं लागलं. 4 मुलं होती मायबाप. पाखरा तुफान सुटला वारात, माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या जीवनामध्ये वारा सुटला मायबाप. मुक्ताबाई सारखी लहान बहीण, निवृत्ती दादा सोपान काकाने यांचं सगळ्यांचं असणारा कारभार आमच्या ज्ञानोबऱ्याने हाकावा. गावात माधवगिरी मायला मागायला गेल्याच्या नंतर लोकांनी तर पीठ दिलं नाही, पण दिलेली झोळ जी पीठ होतं झोळी ती झोळी फाडली, खाली सणलेलं पीठ ज्ञानोबऱ्या गोळा करतील, पायाने फिसकरले, एवढा त्रास दिला. मुक्ताबाईला खापर मिळू दिलं नाही. आपल्या सगळ्यांना प्रसंग माहिती आहे. निवृत्ती दादाला मांड खाण्याची इच्छा झाली आणि भाजण्यासाठी खापर मिळू दिलं. मुक्ताबाई रडायला लागली. ज्ञानोबऱ्या म्हणतात मुक्ताबाईला, ताई डोळे पुस. महाविष्णूचा आता ज्ञानोबऱ्यांसारखा तुझा भाव असताना तुझ्या डोळ्यात पाणी, आणि बहिणीच्या डोळ्यात पाणी न येऊन देणं ही भावाची जबाबदारी बरं का. बहीण भावाचं प्रेम टिकवा. आता बहीण भावाचं प्रेम राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळं. रोडच्या कडच्या जेमनीचं तर भाऊजी एमच झाले ते समजा, पण किरकोळ सुद्धा आता येडेवणी करायला लागले ते बहिणी. हा, जे रोडचे समृद्धी हायवे MIDC हे जिकडे झालेत ना, असा सरकारचा पैसा ज्यांना आलाय ना त्यांना इतर बहिणींचा कस काय झटका असतो. नको रे म्हणतात, भाऊ परवडला पण बहीण नको. कारण बहिणीच्या मनात पाप नसतं, पण दाजी आगाव असतो. पैसे माग त्याच्याशिवाय सही द्यायची नाही. दाजीने थोडं नीट राहा. तुमच्या 4-5 रुपयासाठी त्यांची जन्मोजन्माची नाती तोडू नका. आणि पैसा हा गौण विषय, नाती टिकवा. आणि खरं सांगतो, बहिणीचं सुद्धा भावप्रेम असतं, महिला मंडळाचं सुद्धा लय भावप्रेम असतं. बारीक निरीक्षण करा त्यांचा संसार बघा किती चिकाटीने करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं पैसे काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवरत्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्ला गोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, नक्या गावाला सांगतात माझ्या भावाने घेतली घेतली ग घेतली. त्याला बिड्या वडाय मिळाला, तुम्हाला साड्या घ्या मोकळाय का तू? हा, रांगत जाताना सांगत येता, खायचं एकाचं आणि गायचं एकाचं, आणि वरून मालकाला साडी दाखवते, भावाने घेतली, भाभी ते बी काय म्हणतो, मस्त यार तुझाच माल आहे, मस्त आहे, कपडे धुताना खिस मोकळं करून देत जा. हे बहीण भावाचं प्रेम टिकवा. आणि माझ्या ज्ञानोबाने सांगितलं मुक्ताईला, अगं असा भाऊ तुझा भाऊ असताना तुझ्या डोळ्यात पाणी, आमचा अपमान आहे, रडू नको. काय झालं? निवृत्ती दादाला मांडकाने खापर मिळू दिलं नाही. कोणी मिळू दिलं नाही? विसोबा खेचर काका, आपल्या सगळ्यांना माहिती. आणि मग ज्ञानोबाराय म्हणे काळजी करू नको. जठराग्नी प्रज्वलित केला. ज्ञानोबाराने पाठीचा तवा केला आणि ऐका, पाठीवर मांड भाजलं. वाईट विचार पंडितांच्या डोक्यामध्ये माजलं. हे बोलणं ज्ञानोबारायांच्या अंतकरणाला साजलं. आणि माझ्या भावासाठी आणि बहिणीसाठी ज्ञानोबाराने पाठीवरच मांड भाजलं. पाठीवर मांड भाजलाय का? बहीण भाऊ होते 4 आणि मांडे झाले 5. तेवढ्या पिठात 1 मांडे शिल्लक राहिले. ज्याने खापर मिळू दिलं नाही ते खिडकीतून बघाय आले. आता का मुलं काय करत असतील, तोपर्यंत तर पंगत बसली होती. ज्ञानोबारे म्हणले, काका काय बघता खिडकीतून, यान पंक्तीला बसा. माझ्या ज्ञानोबाने घास मोडावून येसोबा काकांच्या मुखात घास भरावा. डोळ्यातले अश्रू ताटामध्ये पडत होते. काकाचं अंतकरण जळत होता. अरे मांड बांधण्यासाठी खापर न मिळू देणारा मीच, आणि मांड्यातला एक घास मुखात घालणारा सुद्धा माझं भाग्य. माझ्या ज्ञानोबारांसारखे एवढा त्रास मी त्यांना दिला. आणि ऐका, फक्त मांड खाऊ घातलं नाही, ज्या व्यक्तीनं मांड भाजण्यासाठी खापर मिळू दिलं नाही त्या व्यक्तीला माझ्या ज्ञानोबारांनी संत नामदेवरायांचं गुरु करण्याचा अधिकार दिला. नामदेवरायांचे गुरु कोण? विसोबा खेचर. हेच ज्यांनी खापर मिळू दिलं नाही ते, आणि त्यांना नामदेवरायांचा गुरु करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. ज्यांनी त्रास दिला त्यांच्याविषयी सुद्धा आपल्या अंतकरणात तेवढीच दया असणं, आणि अशी दया जिथं आहे तिथंच भगवंत राहतो. अभंगाच्या पहिल्या चरणी